Friends, welcome back my channel. My name is Mina. I hope you are doing great. How can you start speaking English? You have improved your English. Why are you are improving English? You are fair, you are stuck. You have reduced your laziness and you have start now speaking English. You have need for the speak to English. You have you if you want speaking English. Today my last video, simple present tense, simple past tense, and future simple future tense. Okay, you have daily practice. This the tenses, three tenses you have daily practice, and today I am sharing with you present continuous tense, past continuous tense, and future continuous tense. Present continuous tense means am, is, are क्रियापदाला आय एन जी असतं. ओके, प्ले असेल तर प्लेईंग, रीड असेल तर रीडिंग, स्पीक असेल तर स्पीकिंग. आय एम प्लेईंग, ही वॉज इटिंग अ मँगो, शी वॉज सिंग अ सॉन्ग. म्हणजे ती गाणं गात आहे, ती तो आंबा खात आहे, ती खेळत आहे, है ना. फक्त त आणि आहे एवढंच लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये. हां, हे झालं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नाहीतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची बरीचशी वाक्य तुम्ही तयार करू शकता. फक्त वर्बला आय एन जी लावायचं आहे आणि ॲम, इज, आर हे वापरायचे. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज आणि वेअर आणि क्रियापदाला आय एन जी असतं. तो खेळत होता, ही वॉज प्लेईंग. तो वाचत होता, ही वॉज रीडिंग. वॉज हे आय, ही, शी, इट याला वापरतात आणि वी, दे याला वेअर वापरतात. आता तो सांगत होता, ही वॉज टेलिंग. तो विकत होता, ही वॉज सेलिंग. आणि स्टोरी टेलिंगचा उपयोग पास्ट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग हा स्टोरी टेलिंगमध्ये होतो. मी तुम्हाला एक स्टोरी वाचून दाखवणार आहे, त्याच्यामध्ये बरेचसे पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. बघा, ही स्टोरी पास्ट कंटिन्युअस टेन्समधली आहे. हे बघा, देअर वॉज अ विलेज नियर अ जंगल. द विलेज काऊज यूज टू गो up to the jungle in the search of food. In the forest there lived a wicked lion. He used to kill a cow now and eat her. This was, हे बघा इथे वॉज आलेला आहे, इथे वॉज आलेला आहे, है ना. हॅपनिंग फॉर द क्विट सम टाईम. द काऊज वेअर, बघा वेअर आलेला आहे इथं. Fight it. One day, all the cows held a meeting. A old cow said, listen, everybody. The lion eats one of us only because we go into the jungle separately. From now on, we will all be together. बघितलं, ही स्टोरी जी आहे ही भूतकाळामध्ये, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला शॅल प्लस विल बी आणि क्रियापदाचं चौथं रूप वापरतात. या तिन्ही टेन्समध्येच क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे क्रियापदाला फक्त आय एन जी लागतो. हां, आता आय, वी याला शॅल बी वापरतात आणि बाकी सगळ्यांना ही, शी, इट, दे याला विल बी वापरतात. शक्यतो आयला पण विल बीच वापरतात. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये ती खेळत असेल, ती आंबा खात असेल, म्हणजे फ्युचर म्हणजे चालू काळ आहे. म्हणजे काय तो चालू काळ आहे. ती खेळायला गेलेली असेल. म्हणजे याच्यामध्ये ही विल बी
eats a mango. He will be sing a song. He will be playing नाहीतर playing a cricket. परत I will be reading. ती पुस्तक वाचत असेल. याच्यामध्ये त आणि असेल. बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये चालू वर्तमान काळामध्ये तुम्हाला त आणि आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये त होती, फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये त असेल आणि क्रियापदाला ING. हे झालं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. एकदम सोपं आहे. आता तुम्ही समजा दिवसभरात काही काम करत असाल आणि काम करणार असाल तर विल बी वापरायचं. काय वापरायचं? डायरेक्ट विल बी वापरायचं. आणि तुम्ही काम केलेलं होतं त्याला वॉज नाही तर वेअर वापरायचं. कर्त्यानुसार वॉज नाही तर वेअर वापरायचं. आणि तुम्ही चालूमध्ये जे काम चालू आहे तुमचं आता सध्या त्याला ॲम इज वापरायचं. आता मी स्वयंपाक करत असेल. आता मी स्वयंपाक करत असेल, मला करायचा आहे स्वयंपाक. आता मी स्वयंपाक करत असेल. नाहीतर मी चपाती बनवत असेल. मी चपाती बनवत असेल. लक्षात ठेवा, बनवत असेल म्हणजे आय विल बी मेकिंग चपाती. आय विल बी ईटिंग चपाती. नाहीतर आय विल बी मेकिंग टी. है ना, मी चहा बनवत असेल, मी चपाती खात असेल. है ना, हे फ्युचर टेन्स म्हणजे चालूमध्ये चाललेलं म्हणजे होणार आहे ते. तुम्ही असं करून इंग्लिश बोलू शकता. यू हॅव स्पीक टू इंग्लिश. You have not a fluently speaker, but you have little bit, you have speak to English. Okay, you have try, you have daily try, and you have consistent. Not first day you have fluently speaker. Okay, you have daily practice, you have daily to verb, you have take this the verb, and you have write this the sentence, and you have speakly loudly, and you have reading this the book, story book, and children's book. Little children's is the book. You have beginner. Okay, thank you watching this my video. My video is a like and subscribe. Bye bye.